नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. आज आपण बाहेर गाड्यावर मिळते तशी आतून जाळीदार आणि बाहेरून कुरकुरीत गोल भजी बनवतोय बघा. ही भजी खाताना घशाला अजिबात कोरड लागणार नाही बरं का. आणि मेन म्हणजे भजी अजिबात तेलकट होत नाहीत. ही भजी खाताना एकदम खुसखुशीत आणि मऊ लागतात बरं का. एकदम सोप्या पद्धतीने रेसिपी शेअर केलेली आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी 1 वाटी बेसन घेतलेलं आहे बरं का. हे बेसन बघा मी चाळून घेतलेलं आहे. एका खोलगट भांड्यामध्ये घेतलं बरं का आणि ते टाकून दिलं. त्यामुळे पीठ फेटताना आपल्याला का नाही कसं पीठ बाहेर येणार नाही बरं का. थोडं थोडं पाणी टाकून बघा पीठ फेटून घ्यायचं आहे. पीठ फेटल्यामुळे का नाही भजीला आतून अशी जाळी सुटते आणि बाहेरून कुरकुरीत लागतात बरं का. इथे मला का नाही हे भज्याचं पीठ फेटण्यासाठी बघा 5 ते 6 मिनटं लागले. किती छान अशा पद्धतीने फेटून घेतलं बरं का. आणि आपण हे आता ना हाताने फेटून घेणार आहे बरं का. हाताने फेटल्यामुळे की नाही भज्याला मस्त अशी आतून जाळी सुटते आणि खाताना खूप छान असे कुरकुरीत आणि खुसखुशीत लागतात बरं का. अशा पद्धतीने की नाही फेटून घेतलेलं आहे. 1 स्पून धने आहे की नाही चेचून टाकलेले आहेत. पाऊण वाटी बारीक चिरून घेतलेला कांदा टाकला. हातावरती चोळून आपण इथे ओवा टाकलेला आहे बरं का. 3 हिरव्या मिरच्या टाकल्या. त्याच्यामध्ये अर्धा स्पून आपण जिरे हातावरती चोळून टाकलेला आहे. त्याचा स्वाद छान उतरतो बरं का. आणि इथं पाव स्पून आपण हळद पावडर टाकलेले आहे. चवीनुसार मीठ टाकलं म्हणजे अर्धा स्पून आपण मीठ टाकलेलं आहे. भरपूर अशी कोथिंबीर टाकायची म्हणजे भज्याला छान चव येते बरं का. आणि कांदा आपण वापरल्यामुळे अजिबात पाणी वगैरे वापरायची गरज नाही बरं का. कांदा टाकल्यामुळे मिठाचा वापर केल्यामुळे भजीच्या पिठाला आपोआप पाणी सुटते, तुम्ही पाहू शकता. त्याच्यामध्ये आपण कडकडीत तेलाचा 1 चमचा मोहन टाकणार आहे बरं का. कारण कसं पीठ छानरित्या असं व्यवस्थित मस्त असं फुलतं बरं का. गरम करून तेलाचा 1 चमचा मोहन टाकून दिलं बरं का. सविस्तर असं व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे. आणि लास्टला आपण बघा एकदम चिमूटभर असं सोडा टाकून द्यायचा. थोडंसं पाणी टाकायचं म्हणजे कसं पीठ व्यवस्थित असं फुललं जाते बरं का. 1 ते 2 मिनटं छान असं मिक्स करून घेतलं आणि हे मिश्रण आता 15 ते 20 मिनटं मी साईडला ठेवून देणार आहे. तोपर्यंत बघा भजीसाठी की नाही ते तेल गरम झाल्यावरती तेलामध्ये अगोदर मी मिरच्या तळून घेतल्या बरं का. आणि त्याच्यामध्ये की नाही एक एक अशा पद्धतीने गोल भजी सोडून देणार आहे बरं का. किती छान असे बघा गोल भजी लागतात. सेम असे गाड्यावर मिळतात तसेच परफेक्ट असे गोल भजी तयार होतात बरं का. एकदम असं पीठ आपण परफेक्ट असं फेटून बनवल्यामुळे तुम्ही पाहू शकतायच एकदम भारी असे आपले गोल भजी इथे की नाही बनतायत बरं का. तेलामध्ये कसं करायचं, एका साईडला तळलं की दुसऱ्या साईडला आपण पलटून तळून घ्यायचे बरं का. एकदम. आणि आठवडी बाजारातील गोलभजी कुणाला आवडत नाहीत. आठवडी बाजारात मिळणारे गोलभजी सर्वांनाच आवडतात बरं का. आणि गाड्यावरचे भजे सर्वांनाच आवडतात. सेम परफेक्ट सविस्तर पद्धत सांगितलेली आहे. तुम्ही सर्वांनी नक्की ह्या पद्धतीने केले की तुमचे भजी नाही गाड्यावर मिळतात तसेच भजी तयार होतात बरं का. बघा इथे गोल्डन ब्राऊन कलर आले येऊपर्यंत आपण इथे भजी अशा पद्धतीने तळून घ्यायचे आहेत बरं का. आणि हे भजी तळताना बघा गॅसची फ्लेम एकदम अशी मध्यम पाहिजे आहे बरं का. तुम्ही फास्ट गॅसवरती तुम्ही भजी तळले तर वरून कसे मस्त सोनेरी असा चांगला कलर येईल पण आतूनमध्ये कच्चे राहतील. त्याच्यामुळे एकदम स्लो मिडियम गॅसवरती आपण हे भजी तळून घ्यायचे आहेत बरं का. किती छान कलर आलेला आहे, तुम्ही पाहू शकता. आपले भजे इथं तळून तयार झालेले आहेत. अजिबात तेल वगैरे पित नाही, तुम्ही पाहू शकताय बरं का. आणि हे भजी बनवायला खूपच 5 मिनटात हे भजी झटकीपट तयार होतात बरं का. असंच हे भजी काढून दिले. पुन्हा अशाच पद्धतीने दुसरे सुद्धा भजी तयार करून घेतले बरं का. खूपच छान, चवीला एकच नंबर, अजिबात तेलकट होत नाही. सविस्तरपणे एकदम सोपी रेसिपी सांगितलेली आहे, तुम्ही नक्की करून पहा बरं का. आता हे भजी मी एका ताटात काढून घेते. कसे आहेत, गाड्यावर मिळतात तसेच गोल भजी तयार झालेत ना. एकदम परफेक्ट असे आपले गोल भजी तयार झालेत बरं का. ठिकाणी या भजीला बघा मैसूर भजी किंवा पिठाची भजी सुद्धा म्हणून ओळखले जाते बरं का. पण आपल्याकडे बघा गाड्यावरचे भजी, आठवडे बाजारातील जी गोल भजी आहेत का नाही ते भजी मी तर तयार केलेले आहेत. कसले भारी आतून आहे का नाही मस्त असे जाळीदार आणि वरून खुसखुशीत असे भजी तयार झालेत बरं का. ही झटपट होणारी जिभेवर वेंगणारी गाड्यावरच्या भजीची रेसिपी मी इथे तयार झालेली आहे. सोबत मिरची सुद्धा आहे बरं का. सर्वांनी भजी खायला नक्कीच या. ही रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली असेल तर चॅनलला लाईक करायला विसरू नका बरं का. आणि जाता जाता पटकन चॅनलला सबस्क्राईब करा. अजून छान छान रेसिपी तुमच्यासाठी मी नक्कीच घेऊन येईल. तोपर्यंत सर्वांनी मस्त खा, आनंदी राहा. धन्यवाद. बाय बाय. टेक केअर.